परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा खच आढळल्याने 28 जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील वळण पिंपळगाव मधील शाळेत कॉप्यांचा खच आढळलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असणाऱ्या वळण पिंपळगाव मधील आदर्श महाविद्यालयात जिल्हा परिषद सीईओंनी शनिवारी अचानक भेट दिली। दरम्यान परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉप्यांचा खच आढळला होता। 12वी गणित विषयाच्या उत्तरपत्रिका आणि पुस्तके सापडल्याने सीईओंनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती। या तक्रारीनंतर आता संस्थेच्या अध्यक्षांसह 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी कॉप्या पुरवल्या की विद्यार्थ्यांनी सोबत आणल्या याचा तपास सुरू आहे। आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी वरून विंडोवरून खूप सारी पुस्तकं आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतोय की आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहे इन्व्हिजिलेटर्स आहे त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे किंवा मुले ज्यावेळी आणले तर त्यांची फ्रिस्किंग बरोबर रीतीने नाही झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिटिंगचं प्रकरण या ठिकाणी समोर दिसून आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।